सरकारनं हद्दवाढ करण्याचा घाट घातल्यास आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीवरती 20 गावं बहिष्कार टाकतील असा इशारा हद्दवाढ विरोधी कृती समितीनं दिलेला आहे। तसंच आज 20 गावातील नागरिक बंद पाळून सरकारला आपलं म्हणणं ऐकण्यास भाग पाडणार आहेत। त्यामुळे आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात कोणता निर्णय होतो याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलंय। असा एक आमचा निर्णय आता आजच सकाळी झालाय की या ठिकाणी जर काय हद्दवाढ करायचा त्यांचा घात घातलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर 100% 20च्या 20 गावं आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील। दुसरी गोष्ट आणि आजचा तातडीचा एक निर्णय आहे की 20च्या 20 गावं आमची की 100% बंद असणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, हद्दवाढीला ग्रामस्थांचा नेमका विरोध का आहे, काय समस्या त्यांना त्यामुळे उद्भवू शकतात आणि जर त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला तर त्याचे काय आणि कसे पडसाद दिसतील निवडणुकीत? प्रज्ञा, कोल्हापूर शहराची हद्दवाढ आहे तो प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कोल्हापूर शहराच्या जे आसपासची जी गावं आहेत 20 गावं आहेत ती कोल्हापूर शहरामध्ये समाविष्ट करून घेण्यासंदर्भातल्या सरकारनं हालचाली आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि याला विरोध आहे ते या संपूर्ण गावकऱ्यांनी केलेला आहे। आणि याचं कारण म्हणजे एकच म्हणणं आहे की शहरामध्ये तुम्ही नागरिकांना तिथल्या सुखसुविधा योग्य पद्धतीने देऊ शकत नाही। तिथले रस्ते असतील, तिथले पाणी असेल, तिथलं ड्रेनेजचा प्रश्न असेल, हे पूर्ण तुम्ही शहरातील नागरिकांची व्यवस्था करू शकत नाही तर आमची गावं या ठिकाणी समाविष्ट करून घेऊन आम्हाला पुन्हा आमचा विकास का रोखता, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती या सगळ्या गावकऱ्यांनी घेतलेली आहे। आणि जवळपास 20 गावातील सगळे जे सरपंच असतील, नागरिक असतील यांनी या हद्दवाढीला विरोध केलेला आहे। पण कोल्हापूर नगरपालिकेची महानगरपालिका झाली त्यावेळीपासून आतापर्यंत कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही आणि त्यामुळे कुठेतरी शहराची हद्दवाढ व्हावी अशा पद्धतीची मागणी आहे ती या ठिकाणी होते। सरकार आज या संदर्भातली एक महत्वाची बैठक मुंबईमध्ये घेणार आहे। मात्र जर जबरदस्तीनं जर ही हद्दवाढ केली तर मात्र जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल या सगळ्या निवडणुकीवर आपण बहिष्कार टाकणार आहे। कोर्टाची देखील आपण लढाई लढू, रस्त्यावरची लढाई लढू अशा पद्धतीचा इशारा देखील या सगळ्या गावकऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे आज जी मुंबईमध्ये बैठक होते या बैठकीकडे या 20 गावातील नागरिकांचं तर लक्ष असेलच तर कोल्हापूर शहरातील नागरिकांचं देखील लक्ष असणार आहे। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होते का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 6 ते 7 गावं कोल्हापूर शहरामध्ये समाविष्ट करून घेण्यासंदर्भातला निर्णय सरकार घेऊ शकतं आणि महानगरपालिकेची निवडणूक लागण्याआधी हा निर्णय देखील होऊ शकतो। त्यामुळे कुठेतरी ही समस्या आहे किंवा हा जी प्रश्न आहे तो आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, बरोबर आहे। त्यामुळे यातून कसा तोडगा काढला जाणार याकडे आपलं लक्ष असेल। विजय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या